विश ऑल द बेस्ट बोथ टीम. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. चांगला क्रिकेट तुम्ही खेळा. तुमचा गुणगौरव झाला पाहिजे या स्पर्धेमध्ये. इतकं दर्जेदार क्रिकेट तुम्ही खेळा पाहिजे. पहिल्या बॉलवर इनसाइड आउट केले, बॅटिंग चूज केले टॉस जिंकल्यानंतर आणि पहिल्याच बॉलवर डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह 4 रन चौकार. बॅटर मैदानामध्ये रोहित पाटील. थँक्यू डीजे. सुरुवात झाली पाली संघाकडून. ओपनर मैदानामध्ये रोहित पाटील आलेत आणि त्यानं चौकारानं सुरुवात केली. त्यांना साथ देण्यासाठी नॉस अगेनकडे आपण विशाल शेळकेला बघतोय. अतुल काठेचे पहिले षटक हाताळत आहेत पॉवर प्लेच आणि पहिल्या बॉलवर आक्रमण झालंय. बॉल बाईक ड्राईव्ह केला, बॉल चालला डीप मध्ये लॉंग ऑफला. फिल्डर पाठीमागे 1 रन इथे पूर्ण केले जाईल. वेगवान थ्रो इथे बघायला मिळाला. पॉवर प्लेचे पहिले 2 बॉल डिलिव्हर्ड झालेले आहेत, ज्यामध्ये एक 4 जो पहिला बॉल आला त्याच्यानंतर सिंगल घेत असताना स्ट्राईक रोटेट केली आहे मैदानामध्ये रोहित पाटील. रात्री देखील चांगला खेळ खेळाय दोन्ही टीमनं. रणजी स्पर्धेमध्ये एका बाजूला उसाटण्याच्या मैदानावर खेळ होता नितलज संघ आणि त्यासोबत टेंबोडे. येथे देखील आपण पाली संघात चांगला खेळ करताना बघितलाय. विशाल साकेरेंकडे आल्यानंतर थोडंसं अवे फ्रॉम द बॉडी वाईड यॉर्कर करण्याचा निर्धार होता अतुल काठेचा आणि डॉट बॉल इथे बघायला मिळते. पहिला निर्धाव चेंडू या ओव्हरचा. मनोहर पाटील यांचे रिपोर्टिंग. 12 वाजताचा टायमिंग त्यांनी दिलं होतं आणि अगदी वेळेवर ते पोहोचलेत. हरीश पाटील आहेत आमच्यासोबत गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये. बॉल पुन्हा येतो तयार. राईट मोर द विकेट नम. इथे स्वीप केला बॉलला. पाठीमागे फिल्डर फार दूर आहेत. गॅप मधून बॉल एक्झिक्यूट केला, नाही पोहोचू शकले बॉलवर. डीप मिड विकेटला आलेला हा अगदी जमिनी समांतर फार चांगला चौकार. 4 रन. सुरुवात चांगली झाली आहे मैदानामध्ये. सध्या बॅटिंग करत असताना जरूर मागील डॉट बॉल आले, परंतु 2 चौकार आतापर्यंत आलेत या ओव्हरमध्ये. ही चांगली सुरुवात म्हणावी लागेल. पुन्हा एकदा या साईडला अगदी बघितलं तर ऑन साईडचा बॉल थोडासा लेग साईडला खेचून मारला आणि जिकडे फिल्डर नाही पॉवर प्ले बंधन आहेत आणि आणखीन एक चांगला गॅप शॉट सिलेक्शन. 4 रन चौकार. चांगली फटकेबाजी सध्या बघायला मिळत आहेत. सुरुवात झाली आहे मैदानामध्ये. स्कोरबोर्डला रन यायला वेग मिळाला आहे चांगला स्कोरबोर्डला. फिल्डिंगमध्ये सजावटी होत आहेत. फिल्डर अगदी सेट नव्हते आणि विशालनं हे पाहिलं. कधी कधी माइंड जे कॉन्सन्ट्रेट होणं गरजेचं आहे ते बिघडतं आणि याच कारणास्तव त्याने थांबणं पॉज घेणं पसंत केलं. हो, याच गोष्टी तुम्ही केल्या पाहिजेत जर तुम्हाला चांगला लॉंग टर्म क्रिकेट खेळायचं असेल स्क्रीचवर. पदतालिकेचा वापर केला. इनसाइड आउटचा फटका. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह वन्स अगेन. डीप कव्हर ठोकलाय. आणखीन एक चौकार. काय दमदार फटकेबाजी करतोय मैदानामध्ये विशाल शेळके. बॅक टू बॅक 3-4. स्वराज्य स्वप्न तव साकारिले. गरजुनिया केलासी हिंदोत्सव साजरा. शिवराय तुम्हा मानाचा मुजरा. नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी आम्ही आमंत्रित करून आताच ठेवतो. चिंचपाड्याचे कॅप्टन आणि टेंबोडेचे कॅप्टन पण तयार राहा. रोशन पाटील बाला आपल्याला व्यासपीठावर आमंत्रित करतात. प्रवीण चोरगे, त्यामुळे आपण या.
आपलं हार्दिक स्वागत. दोन्ही कॅप्टन तुम्ही सज्ज राहायचं. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत, त्यामुळे स्क्वॉडला आताच तुम्ही कॉल करा जेणेकरून ते वेळेवर उपस्थित राहतील. पहिले षटक अतुल काठेचं सुरुवात झाली होती. या षटकाची पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाची चौकारानं आणि अंत देखील चौकारानं झाले. पहिले षटक फार चांगलं राहिलं आहे जयबाबदेव पालीच्या दृष्टिकोनातून, कारण 17 धावा या पहिल्या ओव्हरमध्ये आलेल्या आहेत. एक गुड स्टार्ट, कोणता विकेट त्यांनी गमावलेला नाही आहे. टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा बॅटिंग करायचा निर्णय घेतला आणि सध्या तो निर्णय पहिल्या 6 बॉलमध्ये त्या निर्णयावर खरे उतरलेत हे दोन्ही ओपनिंग ब्लास्टर्स. प्रमोद पावशे मलिंगा बॉलिंग ट्रॅकवर दाखल झालाय. पहिलाच बॉल लोअर फुल टॉस मध्ये कन्वर्ट केला, थोडंसं तू मी परंतु डायरेक्ट हिटचा देखील प्रयत्न झाला. बऱ्याच क्रिया घडल्यात मागील बॉलवर. चांगलं क्षेत्ररक्षण शॉर्ट लेग मध्ये अगदी बघायला मिळालं. प्रमोद पावशेचा पहिला बॉल जो इफेक्टिव्ह राहिला, इस्टरना टार्गेट करण्याचा निर्धार होता, परंतु लोअर फुल टॉस मध्ये कन्वर्ट केलं होतं. बॅटर रोहित पाटीलनं 3 बॉल त्याच्या वाटेले, त्यामध्ये एक चौकार त्यांनी दाखवले, एक डॉट बॉल, एक सिंगल. 5 रनवर तो वैयक्तिक खेळतोय. मागील बॉल लेंथ अँड लाईन मध्ये थोडासा वेगवान राहिला, परंतु आता थोडा अवे फ्रॉम द बॉडी थोडीशी मेहनत करण्यासाठी भाग पाडली गेली. स्क्रीनचा चांगला वापर करतो सातत्यानं जेव्हा प्रमोद बॉलिंग ट्रॅकवर असतो. एखाद्या त्याचा जो भन्नाट ब्लॉक हॉलमध्ये डिलिव्हरी असतो, एखादा यॉर्कर असतो, आणि वाईड यॉर्कर हा सगळ्यात स्पेशल बॉल जो त्याने मागील बॉलवर डिलिव्हर्ड केलेला आहे. सातत्यानं फुलर लेनचा टार्गेट करण्याचा प्रयत्न असतो आणि मागील 2 बॉलमध्ये तेच बघायला मिळाला. चांगली गोलंदाजी तो करत आला ग्रामीण टेनिस विश्वामध्ये आतापर्यंत. गुड बॉलिंग. लाऊडली अपील तिथे थोडंसं पंचाने बघितलं की बॅटन बॉलमध्ये कोणताच कॉन्टॅक्ट नाही आहे. व्हाईट बॉलचा इशारा त्याने आम्हाला दिलेला आहे. सचिन मोरे सर हेच सांगतायत की जो थोडासा लाईट साऊंड आवाज आला होता तो बॅट अँड स्क्रीच मध्ये कॉन्टॅक्ट होता. बॅट अँड बॉल मध्ये कोणताच कॉन्टॅक्ट झालेला नाहीये, परंतु लेग स्टंपच्या बाहेर असं कारणास्तव तो व्हाईट बॉल आलाय. रन फलकामध्ये एक एक्स्ट्रा रन, टोटल 18 वर आता पोहोचले. बिनबाद सुरुवात करत असताना पाडी संघ चांगली लढत होईल. 2 दर्जेदार इन्फॉर्म संघ सध्या मैदानामध्ये बघायला मिळत आहेत. वन्स अगेन पुन्हा एकदा व्हाईट बॉल. थोडंसं स्लोअर वन करण्याचा प्रयत्न होता या बॉलवर आणि थोडीशी लेंथ बिघडली आहे मागील 2 बॉलमध्ये. मला वाटत नाही की सध्या इतकं काही चेंजेस गोलंदाजीमध्ये करण्याची गरज आहे प्रमोद पावशेला, कारण पहिले 2 बॉल इफेक्टिव्ह राहिलेत. कोणताही स्कोरिंग शॉट आलेला नाही आहे. जर तुमच्याकडे गोलंदाजी करत असताना तुमच्यावर आक्रमण होत नसेल तर तुम्ही तुमची रेग्युलर गोलंदाजी केली पाहिजे. एक्स्ट्रा एफर्ट्स लावण्याची सध्या तरी गरज नाही आहेत, परंतु या एक्स्ट्रा धावा मिळत्या टीम पालीलाही. दूर खेळाचा प्रयत्न केला. 1 2 3 अँड ड्रॉप. 3 अटेम्प्ट झाले हा झेल पकडण्यासाठी. जीवनदान मिळते रोहित पाटील यांना. दमदार प्रदर्शन राहिले टेनिस क्रिकेट विश्वामध्ये याही खेळाडूचा. लॉंग टर्म क्रिकेट खेळून आलेत. कसनकर रणजी स्पर्धा गाजून सोडली, तिथे चॅम्पियन बनला संघ. नितस्त्र देखील यंदाचा हंगाम टेनिस क्रिकेटला एक वेगळी ओळख त्याने दिलेली आहे आपल्या टीमची. संग्राम मिलोनची ती स्पर्धा कोण विसरेल. त्यांचं ते दमदार प्रदर्शन. ए लॉट मधून खेळत असताना एक संघ गैरहजर राहिल्या कारणास्तव संघ तिथे खेळा. त्याच्यानंतर त्याने अनेक संघांना तिथे चॅलेंज केलं. होय, आमच्यामध्ये क्रिकेटिंग क्षमता भरपूर आहे, प्रोटेक्शन भरपूर आहे आणि तेवढं धाडसही. त्यामुळे हा सामना फार चांगला राहणार आहे. 2 दर्जेदार संघ इन्फॉर्म संघामधील लढत आहे. सिंगल आले मागील बॉलवर. 5 बॉल डिलिव्हर्ड झाले, त्यामधून 2 बॉल एक्स्ट्रा आहेत, 3 लीगल बॉल. वन्स अगेन थोडंसं स्लोअर वन लोअर फुल टॉस. आज सगळं वेगळं करताना दिसलाय प्रमोद पावशे. सातत्यानं तो वेगवान यॉर्कर करतो. आज थोडे एनर्जी लेवल कमी लावतायत, एफर्ट्स येतात. टप्प्यावर नियंत्रण करण्याकडे थोडं जास्त कॉन्सन्ट्रेट केलंय, लक्ष तिकडे जास्त कॉन्सन्ट्रेट केलंय. मागील काही बॉल त्याने स्लोअर वन यूज केलेत, त्यामुळे बॅट अँड बॉलमध्ये इतकाही प्रॉपर कनेक्ट होत नाहीये. बॅटरला वेळ दिला जात नाहीये. स्विच हिटचा प्रयत्न इथेही स्लोअर वन केलाय. पुन्हा एकदा फिल्डर आहे तिथे. चांगलं क्षेत्ररक्षण याच्या अगोदरही केलं होतं आणि आताही फिल्डर आपण विघ्नेशला पाहतोय. चांगलं गेलंय षटक. पहिलं षटक जरूर आपल्या नावे केलं पाली टीमनं, परंतु या षटकामध्ये नितलस सिमचं देखील प्रमोद पावशेकडून कमबॅक बघायला मिळाला. एकही स्कोरिंग शॉट पहिल्या 5 बॉलमध्ये आलेला नाही आहे. आतापर्यंत 4 रन आता या ओव्हरमध्ये 2 सिंगल 2 वाईटच्या रूपाने आलेले आहेत. चांगली गोलंदाजी
म्हणून तो या गोलंदाजीची सातत्याने चर्चा होते. रायगड प्रीमियर लीग असेल, पनवेल प्रीमियर लीग असेल, नेहमी या खेळाडूची पहिली पसंती राहते नितलस कामामधून ॲज अ बॉलर म्हणून. आणि आत्ताचं क्रिकेट कुठे एवढं गोलंदाजांना वाव राहिले. आत्ताचं 90% क्रिकेट बॅटरच्या बाजूने पाहिलं जातं. परंतु अशा परिस्थितीमध्ये देखील प्रमोदनं आपला स्टँडर्ड टिकून ठेवलाय. यावेळेस चुकलाय, टप्प्यामध्ये नियंत्रण बिघडलं, ओव्हरपिच केलं. पहिले 5 बॉल फार सुरेख होते आणि ज्याबद्दल मी चर्चा करत होतो, स्कोरिंग शॉट आला नव्हता आणि तो फायनली अंतिम बॉलवर रोहित पाटीलनं दाखवलाय 6 रन षटकार. सध्या आपण पाहतोय धावसंख्येचं टोटल पोहोचलंय आता बोर्डवर लागले 27 रन. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या 17, कोणते विकेट नाही आणि या ओव्हरमध्ये पहिले 5 बॉल सुरक्षित आले प्रमोदनं, परंतु अंतिम बॉलवर. आणि होय, हेच बॅटर कडून केलं पाहिजे. 5 षटकांचा सामना तुम्ही खेळतायत, पहिले 5 बॉल चांगले गेले म्हणून शेवटचा बॉल चांगलाच गेला असं नाही. एकतरी बॉल असा असतो प्रत्येक षटकामध्ये की ज्यावर तुम्ही आक्रमण करू शकता, तिथे तुम्ही बिग हिट करू शकता. आणि पहिले 5 बॉलमध्ये इफेक्टिव्ह गोलंदाजी राहिली, नंतर अंतिम बॉलवर तो षटकार तुम्ही बघितला, त्यामुळे 10 रन आले, टोटल 27 झालेले आहेत. बिनबाद बॅटिंग करत असताना जयबाब पाली संघाकडून सातत्याने नेरे रगणे अगदी बघितलं आपण. विजयालक्ष्मी मैदान आणि त्यासोबत पाली टीम हे नातं अतूट आहे. प्रत्येक टुर्नामेंट ते इथे खेळतात, डे टुर्नामेंट, रजनीश टुर्नामेंट, आणि चांगलं प्रदर्शन राहिलं आहे सातत्याने या मैदानावर याही टीमचा. त्यांचं तेवढंच लकी मैदानामध्ये त्यांनाही आपण बघतो. परंतु तिसऱ्या षटकाला आता आरंभ होणार आहे, ज्यामुळे पॉवर प्लेची जी बंधनं होती, जे रिस्ट्रिक्शन होतं ते आता हटवलं जाईल. फिल्डिंगमध्ये काही बदलाव होत आहेत. लेफ्ट हँडेड बॅटर आहेत मैदानामध्ये, विशाल शेख ऑन अ स्ट्राईक, त्या कारणास्तव अगदी फिल्डर बोलवले गेले डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. अगदी त्यासोबत एक फिल्डर देखील तुम्हाला बघायला मिळेल स्क्वेअर लेगमध्ये. स्विच हिट अँड ग्रेट हिट, बॅट अँड बॉलमध्ये प्रॉपर कनेक्शन आणि कॉन्टॅक्ट चांगलं असल्या कारणानं गॅप शोधता आले, मिळेल चौकार 4 रन. बॉल तयार पुन्हा एकदा आतून. ओ, हा चांगला बॉल आहे, चॉप केला बॉलला. पाठीमागे फिल्डर आहेत, 1 रन बनते, दुसऱ्यासाठी निघाले. वेगवान रनिंग बिटवीन द विकेट. सूर गवसला या दोन्ही बॅटरला, त्यांच्यामध्ये तालमेल जुळलं गेलंय. कोणत्या क्षणाला काय करायला हवं, कोणत्या बॉलवर सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करायला हवं हे बघा मिळतं. आणि सध्या कडीमध्ये डबल मागील बॉलवर आलेली आहे. चांगली बॅटिंग, उत्कृष्ट पार्टनरशिप. वन सेकंड, पुन्हा एकदा स्विच हिट करायचं होतं. अपील थोडीशी चाललेली आहे, परंतु बॉलर थोडे अपील करण्यामध्ये व्यस्त होते, बिझी तिथे होते आणि तोपर्यंत ही रन चोरली गेली. विकेट किपर बघितलं की होय, रन आउट डायरेक्ट हिट करण्याची संधी, परंतु पाठीमागे बॅकअप नाहीये, त्यामुळे त्याने स्वतःला थांबवलं आणि ही रन पूर्ण केली गेली. धावसंख्येचं टोटल 1 ने पुढे 34 वर. चांगली धावसंख्या सध्या बघायला मिळते. एक चांगली लढत दोन दिग्गज संघांमध्ये सुरू असताना ही सुरुवातीचा पूर्वार्ध हा 5 षटकांचा, ज्यामध्ये जवळपास पूर्वार्धामधील जे 30 चेंडू होतील त्यामधील आता 15 चेंडूचा खेळ संपलाय आणि पहिल्या 15 बॉलमध्ये 34 केले टीमनं. समोर डाऊन द ग्राउंड, ब्लॅक स्क्रीनच्या वरून बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा षटकार 6 रन. कारण डील करतोय रोहित पाटील मैदानामध्ये. आक्रमक ढकलायचं होतं या बॉलला अवे फ्रॉम द बॉडी, पण वळतायत आमच्याकडे. एक्स्ट्रा बॉल वाईड येतोय. धावसंख्या पुढे चालले
इम्प्रोव्हायझेशन शॉट्स देखील बघायला मिळाले, थोडेसे पिकअप शॉट बघायला मिळालेत. रोहित पाटील यांच्याकडून संघाचं टोटल झाले 41-41. अनेश आमच्यासोबत जॉईंट आहेत. अनेश पाटील वाजे. आज प्रेम पाटील यांनी सुट्टी घेतली आहे, मला वाटते कदाचित शहरी क्षेत्रामध्ये व्यस्त असतील. कोलदा सय्यर पुन्हा एकदा अतुल. हो स्विंग रमेश. डॉट बॉल बघायला मिळाले, थोडेसे फिंगर रोल केले. लेन टू लाईन ऑफ समोरील बॉल फिंगर रोल केल्यास कारणाचं थोडंसं दूर गेला बॅटर पासून. थोडंसं हुक स्टाईल ऑफ साईडला टार्गेट करायला हवं होतं. हा खेळच असा आहे की तुम्हाला काही मायक्रो सेकंद तुमच्याकडे असतात, बॉलच्या मिनिटनुसार तुम्हाला शॉट सिलेक्शन करणं गरजेचं असतं. जर चुकीचा फटका निवडला तर गडबड होते आणि एक्झॅक्टली तेच बघायला मिळालं. मागील बॉल बाय डॉट बॉल आलाय. ओ हा देखील चांगला बॉल मध्ये बघायला मिळाला, अगदी बुंद्यात मारा. फिल्डर आहे डीप मिड विकेटला, वेगवान थ्रो तिथे त्यांनी केला. सिंगल स्ट्राईक रोटेट केली. ही स्पेशालिटी राहिली आहे दोन्ही बॅटरची. पाणी हवंय मैदानामध्ये, ते घेऊन जायचंय. ओव्हर इथे संपली. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्येचं टोटल बोर्डवर लागले 42. या षटकामध्ये 2 सिंगल, 1 चौकार, 1 षटकार, 1 डबल, 1 डॉट असे 6 बॉल डिलिव्हर झालेत आणि 7वा बॉल होता तो वाईड होता. त्या कारणाचं 3 ओव्हर संपलेत. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या 17, दुसऱ्या ओव्हरमध्ये आल्या 10, तर या ओव्हरमध्ये आलेत 15. अशा 3 ओव्हर नंतर चालेत स्कोर बोर्डवर 42 रन. 42 बिनबाद बॅटिंग करणारा जय बाबदे पाले डीजे. स्वामिनी कुलदेवता ऐकविरा मातेचं महती गाणारे गीत अगदी आपण ऐकलं. नेक्स्ट मॅच होईल शिंसपाड आणि टिंबोडी, दोन्ही कॅप्टन तुम्हाला सज्ज राहायचं आहे. पुन्हा एकदा आम्ही ऑफिशियल कॉल तुम्हाला देतोय, कारण इनिंग ब्रेकमध्ये होणारे टॉस. ओमकार पाटील चौथ्या षटकामध्ये सुरुवात झाली. वाईड यॉर्करनं टॅपिंग क्रिकेट, टॅप केल्या बॉलला फिल्डर आहेत. शॉटमध्ये शॉट कव्हरला 1 रन इथे पूर्ण होते. एकही खेळाडूला आत्तापर्यंत थांबवता आलेला नाहीये. फिल्डिंग करत असताना अभिप्रतिष्ठान संग्राम 11 नेतलसला, त्यामुळे एक चांगलं सेट बॅटिंग होते. 43-43 धावांची पार्टनरशिप, भागीदारी पहिल्या विकेटसाठी या दोन्ही बॅटरकडून. यापेक्षा चांगला स्टार्ट असूच शकत नाही. त्यामुळे काय होतं, जेव्हा तुम्ही 5 षटकांच्या मॅचमध्ये 3 ओव्हरमध्ये चांगली भागीदारी करताय असं ओपनर म्हणून, त्याच्यानंतर मिडल ऑर्डरच्या जबाबदाऱ्या तर थोड्या कमी होतात. अगदी हा देखील बॉल तेवढा चांगला. ओमकार पाटील मागे दोन्ही बॉल बुंद्यात त्यांनी फेकलेत. इथे होय डायरेक्ट हिट बनलं असं मला वाटतं. काम थोडंसं रिस्की होतं, परंतु धावा सोडण्यामध्ये रोहित देखील तेवढाच पटा येते. रोहितकडे पाहिल्यानंतर तुम्हाला जाणवेल, लॉंग टर्म क्रिकेट खेळायचं असेल, क्रिकेट खेळामध्ये तुमचा क्लास टिकून ठेवायचा असेल तर फिजिकल फिटनेस किती महत्वाची आहे त्याकडे तो फार लक्ष केंद्रित करतो. फुलटॉस बॉलवर विशालने केलं आक्रमण. यावेळेस ॲक्युरसीमध्ये चुकला, नियंत्रण चुकलं. मागील 2 बॉल बुंद्यात होते आणि हा फुलटॉस बॉल त्यावर येतोय बिग हिट षटकार. काय बॅटिंग राहिली आतापर्यंत. अर्धशतकी भागीदारी सांघिक अर्धशतक पूर्ण झाले. 51 धावा बोर्डवर लागतात टीमच्या. 11 बॉल मध्ये 28 वर खेळत होता आणि त्यामध्ये अजून एक षटकार ऍड केला जाईल. वैयक्तिक 34 वर खेळत आहे. काय दमदार बॅटिंग, वेर वेल परफॉर्मन्स. दोन षटकार आलेत विशालच्या बॅटमधून. मैदानाच्या चौफेर टोलेबाजी त्याची बघायला मिळाली. हो इथे चॉप करायचं होतं. डॉट बॉल थोडंसं अवे फ्रॉम द बॉडी त्यांनी केलेला आहे.
काय दमदार फटकेबाजी राहिले ना. याच्या अगोदर आपण बघितलं डीपमध्ये लॉंग ऑन कडे त्यांनी षटकार दाखवला, त्याच्यानंतर फाईन लेगला षटकार दाखवला. स्विच हिट करत असताना त्यांनी अगदी फार चांगल्या मैदानाच्या चौफेर बाजूनं चारही बाजूनं फटकेबाजी केली. स्विच हिटचा रिव्हर्स अटेम्प्ट करत असताना बॅकवर्ड पॉईंटला देखील त्यांनी चौकार दाखवलेत. उत्तम फलंदाजी. ड्राईव्ह केल्या बॉलला पाठीमागे फिल्डर आहे, थोडंसं फॉम्बलिंग तिथे झाले, बॅकअप मिळालं त्या कारणास्तव 2 रन इथे पूर्ण होत आहेत. हे षटक लांबलेलं बघायला मिळालं. भरपूर चांगल्या रन या ओव्हरमध्ये आलेले आहेत. 2 षटकार आली, त्यामुळे 17 रन याही ओव्हरमध्ये आलेले. प्रत्येक ओव्हर डबल डिजिटची राहिली आहे, त्यामुळे पाली संघ एक चांगल्या सुस्थितीमध्ये पोहोचलाय असा मी उल्लेख करीन. होय, कोणतीच धावसंख्या क्रिकेट खेळामध्ये सुरक्षित नसते. निथलेस टीमकडे देखील तेवढीच बॅटिंग आहे, परंतु इन्व्हेस्टमेंट मॅटर करतं आणि ती इन्व्हेस्टमेंट झाली पहिल्या 4 षटकामध्ये 59 बिनबाद. फिल्डर आणि त्याच्यानंतर हे दोन्ही बॅटर बरसलेत मैदानामध्ये. धावसंख्या अगदी 59 वर पोहोचले. अंतिम 6 बॉल आता उर्वरित राहिलेत. देत ओव्हर गुडले तोडून थोडंसं राऊंड विकेट अँगल बनवत असताना बॉल बाहेर निघाला. व्हाईट बॉलनं सुरुवात झाली आहे या षटकाची. अतिरिक्त धावेनं 7 धावा बोर्डवर लागतायत. 15चं रन रेट सध्या बघायला मिळते ऑन बोर्डवर. स्लॉटमध्ये बॉल होता, हवेत केलेत. मिस्थामिंग स्ट्रोक, उंची जास्त आहे, लांबी अर्धवट बघ. ओ, एक वेग असेल. हे काय घडलंय मैदानामध्ये, एखाद्या चमत्कारापेक्षाच कमी नाही. लास्ट गमावली. राहुल काटे या ओव्हरची सुरुवात झाली. व्हाईट बॉल त्याच्यानंतर त्याला एक मोठं यश मिळालंय. इथून धावा रोखल्या जाऊ शकतात या अपेक्षित राहुल काटेकडून. संग्राम 11 निथलसला अभिप्रतिष्ठान या टीमकडून. बारके आला आणि बॉल बॅक ड्राईव्हचा प्रयत्न, पहिला बॉल दूर ठेवला. हेच क्रिकेटमध्ये गोलंदाजी करत असताना तुमची मानसिकता पाहिजे. बॅटरला मेहनत करण्यासाठी तुम्ही भाग पाडलं पाहिजे. मागे बॉलवर फुटवर्क नव्हतं, सेट नाही आहेत बारक्याने त्याचा फायदा घेतलाय. इनसाइड आउट उडाला बॉलला ओव्हर द कव्हर्स आणि गॅप मिळाली, त्यामुळे बॉल साइड डीप कव्हरला. 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 रन. बारक्या, क्रिकेट खेळामध्ये तुम्ही स्टँडर्ड बॅटर तेव्हा बनता जेव्हा बॉलरचं माइंड रीड करायला तुम्ही शिकता. मागील बॉलवर डॉट बॉल आला, त्याच्यानंतर बारकेनं मनावून कदाचित ठरवलं असेल की पुन्हा एकदा तसाच काही प्रयत्न बॉलरकडून होईल आणि त्यावर त्याने अगदी कव्हर्समध्ये चौकार दाखवला. हे असं क्रिकेट खेळामध्ये माइंड रीड करण्याची क्षमता. आणि क्रिकेट खेळ फक्त तुमच्या फॉर्मने नाही तर तुमच्या माइंडनेही. हेलिकॉप्टर लुक द्यायचा होता, जो फटका त्याचा नेहमी आवडीचा राहिलाय. डीप मध्ये मिड विकेटला फिल्डर आहेत, 1 रन वेगाने पूर्ण होत आहे. वेग घेतला जातोय आणि स्ट्राईक रोटेशनचा प्रयत्न तिथे आणि बॅटर बाद झालेत, नाही पोहोचू शकले तिथे. रन राहील इनकम्प्लीट, खेळाडू आउट.
चला कॅप्टन लगेचच व्यासपीठावर या. दोन्ही टेंभोडे आणि चिंचपाडा कॅप्टन क्विक तुम्हाला इनिंग ब्रेकमध्ये टॉस करण्यासाठी लगेचच मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. चिंचपाड्याच्या कॅप्टनची रिपोर्टिंग आम्हाला मिळालेली आहे. वेलकम. बारक्या बाद झालेत रनआउटच्या स्वरूपाने. मला वाटतं की गरज नव्हती बारक्याला तिथे दुसरी घेण्याची, कारण विशाल देखील एक चांगले सेट आहे, त्याने रन केलेत आपल्या बॅटमधून. राहुल आलाय मैदानामध्ये, कल्पेश शैकी आलाय मैदानामध्ये बॅटिंगसाठी आणि पहिल्याच इथं क्षणी त्यांना डीप पॉइंटला टार्गेट केलं. 2 रन इथे पूर्ण झालेले आहेत. हे षटक चांगलं राहिलंय. राहुल काटेचं एक चौकार जरूर आलाय परंतु थांबवलंय, कारण स्लॉग ओव्हरमध्ये गोलंदाजी करणं एक मोठं जबाबदारीचं काम असतं, कारण प्रत्येक बॉलवर तुमच्यावर आक्रमण होतं आणि अशा जबाबदारीनं गोलंदाजी करणं काम केलंय. लोवर फुल टॉस अँगल बघू शकता तुम्ही. राऊंड विकेटने गोलंदाजी होते. बॉलला तिथे थांबवले, थोडंसं चकमा दिलाय काही वेळ, परंतु 2 रन इथे पूर्ण झाले. तिसरीसाठी निघालेत आणि कलेक्शन चुकलंय. 3 रन कंप्लीट झालेत. रनिंग बिटवीन द विकेट तेज बघायला मिळाली. या बॉलवर जाणलं होती की अंतिम बॉल आहे, तिथे रन केल्या पाहिजेत आणि या बॉलवर आणले 3 रन. खेळाचं पहिलं सत्र, पहिला डाव जो आता संपुष्टात आला. बॅटिंग केली टॉस जिंकल्यानंतर जयबाबदेव पालीनं आणि 5 षटकामध्ये त्यांनी 70 धावांची इन्व्हेस्टमेंट केली. मोठा स्कोरबोर्ड त्याने उभारलाय. 71 धावांचं आव्हान आहे. द्वितीय सत्रामध्ये अभिप्रतिष्ठान संग्राम 11 नीतलस या संघासमोर. जसं 5वा दिवस आहे. तर टेंबोडे संघाचा संघनायक यायचे करण नाणेफेक इथे केली जाईल. पहिल्या फेरीतील दुसरी लढत आहे. थोड्याशा उशिरानं स्पर्धा सुरू झाली, मात्र आता स्पर्धा थांबणार नाही याची दक्षता आपण घ्यायची. 8 तोडलेबळ संघ एकमेकांच्या समोर आजच्या दिवसामध्ये लढत करतील. 2 संघनायक पोहोचलेत, तर मी विनंती करेन प्रवीण चोरगे नाणेफेक आपण करायचे लगेच. पाच षटकांची लढत असणार आहे. 2 संघनायक पोहोचलेत. चिंचपाडा विरुद्ध टेंभोडे पहिल्या फेरीतील दुसरी लढत आहे. आणि नाणेफेक जिंकले टेंभोडे संघानं. डिसिजन 5 षटकांची लढत. सर्व क्रीडा रसिकांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आई एकविरा इव्हेंट्सच्या माध्यमातून घर बसल्या ही स्पर्धा पाहणाऱ्या प्रेक्षकांचे सुद्धा आम्ही स्वागत करतोय. आई एकविरा इव्हेंट्स आणि यूट्यूबवरती पाहणाऱ्या सर्व लाडक्या प्रेक्षकांचे सुद्धा सहर्ष स्वागत. डीजे सावर्या आज आम्हाला जॉईंट आहेत. डीजे नितीन यांचा हा सेटअप आपण पाहतोय. वैभव भोपी सर त्यांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद.
सर्व क्रीडा रसिकांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. सामना सुरू आहे मैदानावरती. अभिप्रतिष्ठान संग्राम 11 नितलस आणि त्यांच्या विरुद्ध खेळतोय जय बापदेव पाली. 5 षटकांची लढत. 5 षटकामध्ये आपण धावा पाहिल्या 70 आणि जिंकण्यासाठी 71 धावेंचं टार्गेट. तो तमाम दर्शकों का हम तहे दिल से स्वागत करते हैं और क्रिकेट की इस बेहद खूबसूरत दुनिया के अंदर हम निकल चलते हैं. स्वर्गीय जितेंद्र पाटिल स्मृति ट्रॉफी 2025 5वां दिन, पहला दौर, पहला मुकाबला, दूसरा सत्र, सेकंड इनिंग जीतने के लिए 71 का है टारगेट. कैसा रहेगा मुकाबला, कैसी रहेगी रणनीति, कैसा होगा क्रिकेट. बल्लेबाज और गेंदबाजों को, दोनों टीम को हमारे ओर से ढेर सारी शुभकामनाएं और मुकाबला शुरू हो जाएगा. 71 का टारगेट है. इस मैदान के ऊपर रन बनते हैं, बनाने वाला चाहिए और यहाँ पर कोशिश किस प्रकार से होगी. शुरुआत अच्छी होना बेहद जरूरी हो जाएगा. पाली बनाम नितलस. अंपायर का इशारा आएगा, लेट्स प्ले. पहली गेंद सीधे बल्ले से खेलने की कोशिश थी. बल्ले का बाहरी किनारा नियंत्रण में बिल्कुल नहीं थे. एक्स्ट्रा कवर में गेंद को फील्ड करा जाएगा. तब तक दूसरे के लिए पलट चुके थे खिलाड़ी. 2 रन के साथ खाता खुल चुका है संग्राम 11 अभिप्रतिष्ठान नितलस क्रिकेट टीम का, जो 71 का पीछा करने के लिए उतरी है 5 ओवर में. कल्पेश शेल के पहली गेंद थोड़ी सी बाहर की तरफ ऑफ-स्टिक के बाहर रखने की कोशिश है. इनसाइड आउट खेलने का प्रयास था. प्रोटेक्शन मौजूद है डीप एक्स्ट्रा कवर में और डीप मिड विकेट में एक खिलाड़ी 30 गज के बाहर है. अगली गेंद स्वीप करने का प्रयास, बिल्कुल पकड़े जाएंगे विकेटों के आगे. लेग बिफोर द विकेट, LBW. पहला खिलाड़ी मैदान के बाहर लौटता हुआ नितलस टीम का. दूसरी गेंद के ऊपर सफलता. साहिल दरे और ओमकार पाटिल पारी की शुरुआत करने के लिए पहुंचे थे, लेकिन पहला विकेट खोया है. यहां से नितलस क्रिकेट टीम ने रन बने हैं 2 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर. पहली 2 गेंदों का सफर समाप्त हो गया है. ओमकार पाटिल अब नया खिलाड़ी मैदान के अंदर दाखिल होगा. तीसरे नंबर के लिए राहुल काटे. अच्छी गेंदबाजी का नजारा. बिल्कुल विकेट को टारगेट किया था. स्वीप करने का प्रयास था, कोशिश अच्छी थी, लेकिन गेंद और बल्ले के बीच में संपर्क हुआ नहीं और अंपायर की उंगली आसमान की ओर इशारा था कि साहिल आपकी पारी इस मुकाबले में यहीं पर समाप्त होती हुई. तीसरी गेंद लेकर चलेंगे बल्लेबाज राहुल काटे के लिए. गेंदबाज कल्पेश सीधे बल्ले से खेला, लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर. जबरदस्त टाइमिंग. राहुल काटे के बल्ले से निकलता हुआ यह पहला धमाका. पूरी हो चुकी है. एक सफलता जरूर मिली, लेकिन जिस बड़े स्ट्रोक की तलाश थी पहले पावर प्ले में, पावर दिखा रहे आते ही राहुल काटे और लॉन्ग ऑन के बाहर भेजा इस गेंद को. कोई मौका नहीं था. जिस तरीके से फील्ड प्लेसमेंट यदि हम देख सकते हैं, डीप एक्स्ट्रा कवर अब हटाया गया है. लॉन्ग ऑफ के रीजन में खिलाड़ी मौजूद है ऑफ साइड में. अगली गेंद राउंड द विकेट. बड़े स्ट्रोक की तलाश, जहां पर खिलाड़ी खड़ा किया था वहीं पर यह कैच गया. दूसरा खिलाड़ी मैदान के बाहर. अच्छी गेंदबाजी कल्पेश शेलके के माध्यम से. दूसरा खिलाड़ी मैदान के बाहर लौटेगा नितलस टीम का 8 रनों के ऊपर. टीम की रन संख्या टोटल बनी है 8 रन. 2 खिलाड़ी मैदान के बाहर लौट चुके हैं. जिसका डर था वही हुआ. रन तो मिले थे पहली 3 गेंदों के ऊपर 8, लेकिन राहुल काटे अपने आप को रोक नहीं पाए और दूसरा खिलाड़ी मैदान के बाहर लौटा 8 रनों के ऊपर. जबको आपको 71 का पीछा करना है. यदि बड़े टोटल का पीछा करते तो सख्त साझेदारी होना जरूरी हो जाता है और वो साझेदारी की कोशिश यहाँ पर करनी पड़ेगी. बड़े स्ट्रोक भी, बुरे गेंदों के ऊपर प्रहार करना भी जरूरी हो जाएगा. अच्छा क्रिकेट चलता है टीम बापदेव पाली के माध्यम से.
4 गेंदें गुजर चुके हैं इस पहले ओवर की। राउंड द विकेट से गेंदबाज कल्पेश शेलके तैयार है। अच्छा स्ट्रोक, पीछे खिलाड़ी जरूर मौजूद है। 1 रन तो मिल जाएगा। दूसरे की कोशिश, थोड़ा सा लेजी एटीट्यूड देखने को मिला फील्डर के माध्यम से और इसका पूरा फायदा उठाया बल्लेबाजों ने। जैसे देखा थोड़े से खिलाड़ी दूर से दौड़ते हुए आ रहे और इसका पूरा जायजा लिया बल्लेबाजों ने और सिंगल को डबल में कन्वर्ट किया। इस तरीके के रन बचाना होता है क्रिकेट में और कोशिश अच्छी थी लेकिन अच्छी रनिंग बिटवीन द विकेट। रन बनेंगे टोटल 10 रन 2 विकेट के नुकसान के ऊपर। अंतिम गेंद का खेल अभी भी बाकी है। कल्पेश शेलके मैदान के अंदर हम देख सकते हैं। स्ट्राइकर इनके ऊपर बल्लेबाज अतुल काटे जो चौथे नंबर के खिलाड़ी है। अंतिम गेंद ओवर की, हल्के हाथों से खेला इस गेंद को, खिलाड़ी जरूर मौजूद है। शॉर्ट स्क्वायर लेग में दूसरे की कोशिश है। अच्छी रनिंग, कमाल की दौड़ रहे मैदान के अंदर दोनों खिलाड़ी। 2 रन का इजाफा। पहले ओवर की भी समाप्ति और पहले ओवर के समाप्ति के बाद 2 विकेट के नुकसान के ऊपर रन बने हैं टोटल 12 रन स्कोरबोर्ड के ऊपर। इस मर्तबा तैयार है। पहली गेंद आएगी ओवर की। दूर गेंद को रखा था, बल्ले का बाहरी किनारा, खिलाड़ी पॉइंट में मौजूद थे। अच्छी फील्डिंग, अच्छा थ्रो पहुंचा, तब तक 1 रन मिल जाएगा। 13 के ऊपर पारी पहुंच चुके हैं। शुरुआत कल्पेश शेलके ने करी थी जिसकी पहले ओवर में 12 रन आए थे लेकिन 2 में तो पूर्ण सफलता जिसमें साहिल दरे और राहुल काटे को वापस भेजा था। अब परेश शेलके के हाथों में है जिम्मेदारी लेकिन सामने बल्लेबाज अतुल काटे जिन्होंने 2 गेंदें खेली है। 4 का योगदान है। ओमकार पाटिल साथ निभा रहे। 1 गेंद ओमकार को इसी ओवर में ली थी, उसमें सिंगल बटोरा था। अब बड़े स्ट्रोक की तलाश हर हाल में करनी पड़ेगी क्योंकि जिस तरीके से मुकाबला आगे बढ़ रहा है, थोड़ी सी धीमी शुरुआत है, संभली हुई शुरुआत है लेकिन साझेदारी की भी सख्त जरूरत है और वही पनपती भी। ऊंचाई ज्यादा है, दूरी नहीं मिलेगी, खिलाड़ी नीचे है, बिल्कुल पकड़ेंगे कैच। तीसरा खिलाड़ी मैदान के बाहर अतुल गोड्स। तीसरे दिन हमने देखा था जब लगभग 80 रन बनाए थे वीगर क्रिकेट टीम ने तो लगभग 75 रनों तक पहुंची थी उम्बरडे क्रिकेट टीम। 68 बनाए थे चिंचवली ने, वाजे ने वो रन चेस किए थे। अच्छा स्ट्रोक है एक्स्ट्रा कवर में, 1 रन तो मिल जाएगा जरूर। दूसरे की कोशिश है, तू मैं में थोड़ी सी मिसअंडरस्टैंडिंग, खतरनाक साबित हो सकता था। तीसरे के लिए पलट चुके ओमकार। लचर प्रदर्शन है फील्डिंग में। पाली क्रिकेट टीम की यदि बात करेंगे, इस तरीके के रन आप गिफ्ट नहीं कर सकते और ये 3 रन बटोरे बल्लेबाजों ने, दौड़कर रन पूरे करे जा रहे। अच्छी सोच है, यदि गेंदे सीमा रेखा पार नहीं जा रही है तो एक दूसरे के ऊपर भरोसा कर रहे और तेज दौड़ रहे मैदान में। अच्छी बल्लेबाजी, अच्छी रनिंग बिटवीन द विकेट। रन बनेंगे इसी 3 रनों के मदद से। 3 विकेट के नुकसान के ऊपर 16 रन। 71 का पीछा करते हुए अभी प्रतिष्ठान संग्राम 11 नितलस क्रिकेट टीम। ओमकार पाटिल के ऊपर अब पूरी जिम्मेदारी है
पूरा भार है इस मुकाबले का। परेश शेलके इस ओवर की चौथी गेंद लेकर चलेंगे राउंड द विकेट से ओमकार के लिए। शॉर्ट पिच ये गेंद थी, ऊंचाई ज्यादा है, गेंद के नीचे खिलाड़ी क्या पहुंच पाएगा, क्या छूटा है। बिल्कुल रोहित भी पहुंचे थे, नाराज है, परेश ने किया था कॉल, लेकिन परेश इस कैच तक पहुंच तो जरूर गए थे, लेकिन इस तरीके के कैचेस आसान नहीं होते और तब तक जीवनदान मिल चुका था। 2 रन मिलेंगे इस गेंद के ऊपर। इस ओवर में अब तक 6 रन आए हैं और एक सफलता परेश के नाम रही है। 2 रनों की मदद से पारी आगे पहुंचती हुई 18 रन। 2 गेंदों का खेल अभी भी बाकी है, पावर प्ले का ओवर है, फील्डिंग रिस्ट्रिक्शन जारी है मैदान में। राउंड द विकेट से गेंदबाज परेश शेलके, बल्लेबाज ओमकार के लिए यह गेंद आएगी। इस बार फिर से मौका बना है, इस बार बारके आएंगे पीछे, बारके ने भी छोड़ा है कैच। ये क्या घट रहा है मैदान में, बिल्कुल फील्डिंग में लचर प्रदर्शन है। ये आसान से मौके हैं, पाली क्रिकेट टीम के सबसे सुरक्षित हाथों में से ये 2 हाथ थे बारके के, लेकिन फिर भी क्या छिटका मैदान में। ये प्रेशर होता है, बिल्कुल थोड़ा सा इजी लेने की कोशिश थी और रिलैक्स हुए थे तो वहां पर थोड़े से, और उसका खामियाजा भुगतना पड़ेगा। जीवनदान ओमकार पाटिल को फिर से मिलता है पिछली 2 गेंदों के ऊपर 2 जीवनदान है। रन बनेंगे टोटल 20 रन बने हैं मैदान के अंदर। गेंदबाजी के लिए परेश शेलके इस ओवर की अगली गेंद लेकर चलेंगे। लास्ट बॉल, अच्छी गेंद है, अच्छी गेंद है। 2 ओवर की भी समाप्ति और 2 ओवर के समाप्ति के बाद रन बने हैं टोटल 20। अब जीतने के लिए 18 गेंदे 51 रनों की है जरूरत। गुजारिश है ज्यादा समय ना ले दोस्तों, क्योंकि देरी से आज मुकाबले शुरू हुए। रोजाना जब मुकाबले शुरू होते लगभग 4:20 4:30 तक मुकाबले खत्म हो जाते। थोड़ा सा सहयोग करना है, फास्ट क्रिकेट दोस्तों आपको खेलना है। 12:51 हो चुके हैं। अब आने वाली 18 गेंदे और जीतने के लिए 51 रनों की आवश्यकता है। अगला मुकाबला होगा चिंचपाड़ा और उनके खिलाफ खेलने वाले टेम्बोडे टीम। टेम्बोडे टीम ने जीता है टॉस। आज के दिन 8 टीमें एक दूसरे के सामने आएगी। तीसरा मुकाबला हर्षल स्मृति मोहो और खारकोपर के बीच में होगा और अंतिम मुकाबला मोरिया 11 प्लस पे मनाम गावदेवी बेलवली। मैदान के अंदर हम जाएंगे दोस्तों। रोहित पाटिल गेंदबाजी में तैयार है। पहली गेंद लोअर फुल टॉस थी गेंद, पीछे खिलाड़ी तैनात, बार के आएंगे, बार के शिल के। सिंगल से ज्यादा इस बार कुछ नहीं है, 1-1 रन से कुछ खास फर्क नहीं पड़ेगा, क्योंकि जीतने के लिए अब दूरी रह चुकी है 17 गेंदे और 50 रन की है आवश्यकता। ओमकार को मिले हुए 2 जीवनदान, क्या ओमकार दर्द देंगे मैदान में, ये भी देखने वाली बात है। जो पारी की शुरुआत करने के लिए पहुंचे थे, लेकिन क्या इस बार इस मैदान के ऊपर इस हालातों में अच्छी बल्लेबाजी कर पाएंगे। रोहित पाटिल अगली गेंद, अच्छी गेंद थी, स्लोअर 1 यॉर्कर, उसी क्षेत्र में 1 की रन है, सिंगल से ज्यादा कुछ नहीं मिलेगा। अच्छी गेंदबाजी, पाली क्रिकेट टीम की यही खासियत रही है, हमेशा लड़ाई करने के लिए जानी जाती है। कंजूस टीम है, जिस तरीके से रन देने के लिए बिल्कुल सभी खिलाड़ी साथ निभाते, लेकिन आज का दिन फील्डिंग में स्तर थोड़ा सा गिरता है। गेंदबाज तैयार, रोहित पाटिल एक बार फिर से, अच्छा स्ट्रोक, पीछे खिलाड़ी मौजूद, 1 ही रन, सिंगल डबल से काम बनेगा नहीं। आने वाली गेंदें 15 और जीतने के लिए 48 रनों की दूरी अब भी पार करनी है। 15 गेंदों में 8 छक्के, मुकाबला आपका है नितलस क्रिकेट टीम। क्या बड़े स्ट्रोक आएंगे, क्योंकि अभी तक बात करेंगे केवल 1 छक्का हमने देखा था राहुल काटे के बल्ले से, और यहां पर बल्लेबाज आउट। एक और सफलता मिल जाएगी। ओमकार का स्ट्रगल आखिरकार थमता हुआ मैदान में, और चौथा खिलाड़ी
और 48 की है दूरी। राउंड द विकेट से रोहित की ये 5वीं गेंद। पिक किया स्ट्रोक को, खिलाड़ी मौजूद थे, स्लोअर वन था और उसको पूरी तरीके से जायजा लेंगे। लॉन्ग ऑफ बाउंड्री के बाहर इस सत्र का दूसरा छक्का। आवश्यकता अभी भी लौट सकती है नितलस टीम इस मुकाबले में, कुछ बड़े हिट चाहिए, लेकिन रोहित का यह कमबैक था, यह था पलटवार। क्या बात है, जबरदस्त गेंदबाजी। 3 ओवर की भी समाप्ति, 3 ओवर के समाप्ति के बाद रन बने हैं टोटल 29। अब जीतने के लिए आने वाली गेंदें 12 और जीतने के लिए 42 की है जरूरत। समाप्ति और 3 ओवर के समाप्ति के बाद रन बने हैं टोटल 29। 29-12 गेंदे और 42 रनों की जरूरत। 2 बल्लेबाज मैदान के अंदर मौजूद है, दिनेश पाउशे और उनका साथ निभा रहे प्रमोद पाउशे। बड़े स्ट्रोक की तलाश है, गेंदबाजी में आएंगे अपने स्पेल के अंतिम ओवर में परेश शेलके, जिन्होंने दूसरा ओवर फेंका था। 8 खर्चे दिए और 1 सफलता उनके नाम के ऊपर रही थी। अब 12 गेंदे 42 रन, 7 सिक्सर्स की जरूरत है। राउंड द विकेट, पहली गेंद, बल्ले का किनारा, एक और कैच छूटा। ये थोड़ा सा मुश्किल चांस था, लेकिन गेंद यहां से जाती हुई सीमा पार, मिल जाएगा चौका। बल्ले का किनारा था, पीछे खिलाड़ी मौजूद थे, गेंद तक पहुंचे नहीं, गेंद कैरी नहीं करी और इसका फायदा उठाया बल्लेबाजों ने और यहां से चौका मिल जाएगा नितलस क्रिकेट टीम को। अभी भी जीत की बात करेंगे, 11 गेंदे 38, पाली क्रिकेट टीम थोड़ी सी हावी जरूर है, लेकिन उसके तत्पश्चात यदि हम बात करेंगे, यदि बड़े स्ट्रोक आएंगे, एक बड़ा ओवर 15-20 रनों का ये ओवर, मुकाबले में मजा आएगा जब अंतिम क्षणों में मुकाबला पहुंच जाएगा। अब 11 गेंदे 38 की दूरी, परेश शेलके पहली गेंद के ऊपर चौका खाया है, क्या कमबैक होगा या फिर दिनेश पाउशे मैदान के अंदर बरस जाएंगे। इस बार अच्छी गेंद है, विकेट कीपर को चकमा दिया, पीछे बैकअप अच्छा था। डॉट गेंद की समाप्ति होती हुई धीरे धीरे इस मुकाबले में पकड़ और मजबूत कर रही है जय बापदेव पाली क्रिकेट टीम। क्योंकि यदि बात करेंगे, ऊपरी क्रम के बल्लेबाज नहीं चले, साहिल दरे नहीं चले, राहुल का एक बड़ा हिट हमने देखा, लेकिन अतुल भी चलते बने उनके पीछे पीछे और उसके तत्पश्चात कुणाल ने आकर भी एक छक्का दिखाया था, लेकिन अच्छी गेंदबाजी का नजारा पाली क्रिकेट टीम के माध्यम से। और अब मुकाबला बना है 10 गेंदे 38 की दूरी। रिवर्स खेलने की यह कोशिश थी, डायरेक्ट हिट और काम बन चुका है पाली क्रिकेट टीम के लिए और यहां पर बल्लेबाज आउट। तैयार है, एक बार फिर से परेश शेल के स्ट्राइकर इनके ऊपर बल्लेबाज नजर आएंगे। अमोल दरे, दिनेश पाउशे, माफ करना,
और यहां पर बल्लेबाज आउट। एक और सफलता परेश शेलके के नाम। तलाश है, फिर भी मुकाबला 7 गेंदे 38 रन। परेश शेलके तैयार। चलो मुकाबला पाली क्रिकेट टीम थोड़ा सा फास्ट खेलना है, आपसे हम प्यार से गुजारिश कर दें। 7 गेंदे 38 की दूरी। और यहां पर एक और डॉट गेंद। तो इस ओवर में आए केवल 4 रन, एक सफलता परेश शेलके के नाम रही। अच्छी गेंदबाजी परेश शेलके की। 2 ओवर फेंके, 12 खर्चे और 2 सफलता परेश के नाम। अब 6 गेंदे 38 की है दूरी। क्रिकेट टीम, हालांकि क्रिकेट में कुछ भी मुमकिन है। एक और अच्छी गेंद। 4 गेंदे 38 की दूरी। चिंचपाड़ा बनाम टेम्बोड़े, तैयार रहना है दोस्तों। टेम्बोड़े क्रिकेट टीम, करम पाटिल, डिसीजन अब तक पहुंचा नहीं। बॉल फर्स्ट, यस। 4 गेंदों की औपचारिकता केवल बाकी है। ऊंचाई बहुत ज्यादा मिली, खिलाड़ी नीचे पहुंच जाएगा और बल्लेबाज आउट। 8वां खिलाड़ी मैदान के बाहर। प्रतीक शेलके अच्छे गेंदबाज यहां पर नजर आ रहे। थोड़े से हेवीवेट जरूर है, लेकिन अच्छी गेंदबाजी का नजारा। गैप में गेंद जाएगी, 1 रन मिल जाएगा। औपचारिकता सिर्फ बाकी है। मुकाबला पूरी तरीके से एक तरफा चलता है। अंतिम गेंद का खेल है बाकी। जय बापदेव पाली और अभी प्रतिष्ठान संग्राम 11 नितलस के बीच में यह लड़ाई थी, लेकिन मुकाबले में यहाँ पर हम देख सकते हैं, क्योंकि जिस तरीके से गेंदबाजी में शुरुआत हुई थी कल्पेश शेलके, जिन्होंने पहले ओवर में 12 खर्चे, दूसरे ओवर में 8, और उसके बाद रोहित पाटिल का कमाल का ओवर था। वहां से मुकाबले को ग्रहण लग चुका था संग्राम 11 नितलस टीम के लिए। अच्छी बल्लेबाजी अभी भी विशाल शेलके, रोहित पाटिल। अंतिम गेंद, रिवर्स खेलने की कोशिश और कैच छूटा है यहां पर। तो मुकाबला जीता जय बापदेव पाली, कॉन्ग्रेचुलेशंस, वेल प्लेड बॉयज। और अभी प्रतिष्ठान संग्राम 11 नितलस या स्पर्धेमध्ये आपण सहभाग घेतला, हार्ड लक। मात्र पुढच्या स्पर्धेसाठी तुम्हाला सुद्धा खूप सारे